संभाजी भिडेंविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एसपी आक्रमक झाली आहे। पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निषेध आंदोलन केलं जाणार आहे। संभाजी भिडेंनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला जाणार आहे, त्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष बालगंधर्व चौकामध्ये तर काँग्रेसचा कसबा पेठेतील फडके हौद चौकात आंदोलन होणार आहे। पुण्यामध्ये संभाजी भिडेंविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आंदोलन करणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन हे बालगंधर्व चौकामध्ये होईल, तर काँग्रेस कसबा पेठेतील फडके हौद चौकात आंदोलन करणार आहे। त्याची दृश्य आपल्याकडे येत आहेत। मवियामधील हे दोन्ही पक्ष आक्रमक झाल्याचे आपण पाहू शकतोय आणि संभाजी भिडेंविरोधात इथं घोषणाबाजी केली जाते। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकतोय पुण्यातली या ठिकाणी मवियामधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला आहे। काही दिवसांपूर्वी या ठिकाणी वादग्रस्त वक्तव्य समोर आलेली होती। भिडेंनी ही वक्तव्य केली होती, मनोहर भिडेंनी, आणि त्या पार्श्वभूमीवर आता त्यांचा निषेध केला जातोय। तर जे स्वातंत्र्य आपल्या देशाला मिळालं ते दळभद्री होतं असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्याचबरोबर महिलांचा अवमान करणारी वक्तव्य सुद्धा केलेली होती आणि त्याचा निषेध केला जातोय। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत पुण्यामधून। चंद्रशेखर, काय सांगाल, मवियामधील हे पक्ष संभाजी भिडेंविरोधात आक्रमक झाल्याचं दिसतंय, काय अपडेट्स आहेत या आंदोलनाचे? नक्कीच फरा, खरं तर 2 दिवसापूर्वी मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी पुण्यामध्ये एक वादग्रस्त विधान केलं होतं। महिलांच्या विषयी सगळं विधान होतं आणि त्या सगळ्या विधानानंतर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट आक्रमक झालेला आहे। पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरासमोर असलेल्या झाशीची राणी पुतळ्यासमोर येऊन या ठिकाणी मोठं आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी मनोहर भिडे यांच्या अटकेची मागणी करत हे सगळं आंदोलन सुरू आहे। खरं तर आपण पाहिलं की वादग्रस्त विधान करून नेहमी चर्चेत राहिलेले संभाजी उर्फ मनोहर भिडे हे सतत महिलांवरती टीका करतात, खालच्या पातळीवरती बोलतात, असा आरोप राष्ट्रवादीकडे पक्षाकडून केला जात आहे। आणि या सगळ्या आरोपानंतर मनोहर भिडे यांना पुणे पोलिसांनी अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलेली आहे। खरं तर आपण पाहिलं की गेल्या वर्षी सुद्धा आंब्याच्या एका विधानावरून मनोहर भिडे जे आहे ते चांगले चर्चेत आले होते आणि त्या सगळ्या विधानानंतर सध्या पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात आंदोलन सुरू आहे। निश्चितच चंद्रशेखर, त्याचबरोबर भिडेंनी माफी मागावी अशी मागणी सुद्धा या ठिकाणी केली जाते, त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।